लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील काल्याच्या प्रकरणातील प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा अभंग शिवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं आव्हान देतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायातले थोर संत वारकरी संप्रदायातील गुरुनिष्ठ संत संप्रदायातील सर्वोच्च स्थानी शोभिवंत असलेले संत संत श्रेष्ठ श्री निळोबाराय महाराज यांच्या पवित्र पंचक्रोशीमध्ये अत्यंत पवित्र अशा श्रद्धासंपन्न धर्मप्रधान अशा या श्री क्षेत्र नांदूर पठार तालुका
पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय ब्रह्मलीन बालयोगी दत्तानंदजी महाराज ओतूरकर, परमपूज्य परमश्रद्धेय ब्रह्मलीन छोटू नाना महाराज वनकुटेकर, परमपूज्य परमश्रद्धेय ब्रह्मलीन नारायण महाराज पोपळघाटकर या महापुरुषांच्या कृपेने वारकरी संप्रदायातील साधकाचं हृदय, साधक वत्सल, प्रातस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय केशव महाराज जगदाळे यांच्या आशीर्वादाने उपस्थित वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशी सर्व आदरणीय मंडळी, टाळ घेऊन उभे राहिलेले अत्यंत गोड असे कीर्तनकार, परिसरातून हजर असलेले अत्यंत गोड असे गुणी गायक, विनेकरी, माझ्या पाठीशी उभे राहिलेले सर्व वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद, अत्यंत छान असे दोनही मृदंगाचार्य, या सर्वांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो, प्रणाम करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या पोटच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्यासमोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माझ्या माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करतो. अत्यंत छान अशी दर्जेदार लाऊडस्पीकरची व्यवस्था इथं उपलब्ध आहे. याचे जे ऑपरेटर मालक आहेत, आपल्यालाही मी खूप खूप धन्यवाद मनापासून देतो. आणि संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या साधारणतः 1-1.25 तासामध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल अत्यंत श्रद्धेने आपण हा महोत्सव इथे संपन्न करत आहात आणि या महोत्सवातील 51व्या वर्षातील समारोपाच्या सेवेचं सौभाग्य सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा सगळे जुने जाणते हे भजनी मंडळी, महाराज मंडळी या सर्वांच्या प्रेमातून या गावातील सर्व अन्नदाते, देणगीदाते, सर्व सौजन्यदाते, सर्व भाविक, सर्व तरुण या सर्वांच्या प्रेमातून या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. खरं म्हणजे प्रकृतीची थोडी अडचण आहे. मी यांना वल्वे महाराज यांना विनंती सुद्धा केली होती, पण त्यांनी काही मनाचा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यांनी काही ऐकलं नाही. खरं म्हणजे मी असा मनुष्य आहे, कीर्तनाला जर नाही आलो तर मी इथलं सोडून दुसऱ्या कीर्तनाला आयुष्यात कधी जाणार नाही, लक्षात ठेवा. पण प्रकृतीच्या अडचणी असतात. शेवटी 4 गोळ्या खाल्ल्या रात्री आणि मी हजर झालो. तरी पण मी तुमचा आभारच मानेल न ऐकल्याबद्दल. का आभार मानेल? त्या निमित्तानं या चांगल्या गोड मृदंगाचार्याची, या चांगल्या गोड गायकाची, या चांगल्या छान छान मुलांची आणि माझ्या समोर बसलेले हे सगळे मायबाप श्रोते, या सगळ्यांचं दर्शन मला झालं हे मी माझं भाग्य समजतो, हे भाग्य समजतो. आणि म्हणून अगदी तुम्ही जशी कृपा कराल अशा पद्धतीनं आपण हे चिंतन करूया. मी इथं या गावामध्ये दुसऱ्यांदा आलेलो आहे आणि माझी छोटी विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे. करू का? एक छोटी विनंती आहे. म्हणलं चालेल का महाराज? छोटी विनंती एवढीच आहे. मागच्या विभागामध्ये साधारणतः वय वर्ष 20 ते वय वर्ष 40, तर ते थोडं 45 करतो, 20 ते 45
या वयाच्या दरम्यान ज्यांचं ज्यांचं वय आहे असे जेवढे तरुण इथं कीर्तन ऐकायला आलेले आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही आहे त्या जागेवरून एका सेकंदात उठायचं आणि माझ्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला हे मजबूत आहे ना, हे चांगलं आहे ना, 20 ते 45. आता उठा ना तुम्ही, त्याच्यातलेच आहेत की तुम्ही टोपीवाले तुम्ही 20 ते 45 मध्ये जाईल ना, लवकर यायचं इकडं. ते पाठीमागं बरेचसे आहेत बघा, मागचे सगळे इकडं उजव्या बाजूला आहेत काय, 20 ते 45 माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला यायचं एका सेकंदात. वेळ लावू नका, आपल्याला वेळ फार कमी आहे. 20 ते 45 या डाव्याकडे, इथे बसायचं थेट माझ्याजवळ उजव्या आणि डाव्या हाताला यायचं. असं जरा एक जवळ असं जागा पुरली पाहिजे. हां या जवळ 20 ते इकडे या रे दादानो, सगळे मुलं इथे या, समोर या. हे बाळानो इथे या, असं इकडे या की लय मागं बघावं लागतं. असं इथे हे बस मौली बसा इथं बसा. हे दादा, अरे तुम्ही हे बाळानो, अरे इकडे या ना या. अरे लय मागं बघावं लागतं मला, मी काही आता लगेच काही मागत नाही ते. अरे ये ना बस उठ हे उठ झालं इथे ये अरे ये या लक्ष जरा जवळ या सांगता आलं भरपूर जागा आहे. विठ्ठल माझ्या विनंतीला आपण मान दिला आणि आपण सर्वजण पुढे आला, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. खरं सांगा, एवढ्या प्रेमाने आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं, मी किती प्रेमानं पुढं बोलवलं सांग. उलट तुम्ही जर पुढं येऊन बसलेला असाल तर बऱ्याच लोकांनी आत्तापर्यंत तुम्हाला मागे ढकललं असेल, बरोबर आहे ना. मी किती प्रेमानं पुढं बोलावलं. मग का तुम्हाला मी पुढं बोलावलंय त्याची 2-3 कारणं सांगतो. पहिलं कारण आहे का मी तुम्हाला पुढं का बोलावलंय, त्याचं पहिलं कारण आहे ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. मला वाटतं ही जागा सोडली तर पुढे येऊन बसण्यासारखं काहीही राहिलेलं. दुसरं उत्तर देतो मी तुम्हाला, सगळ्यांना पुढं का बोलावलं त्याचं दुसरं उत्तर असं आहे, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय आहे. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. ते लोक जरी आपल्या भाषणात म्हणत असले काय तळागाळातील जनतेसाठी असं जरी म्हणत असले तरी ते खरं तसं काही नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठीच ते असतं. मी किती उत्तर दिली? 2. तिसरं महत्वाचं उत्तर देतो मी तुम्हाला पुढं का बोलावलंय. बहुतेक माझ्या अंदाजाने तुम्ही सगळे लोक शेतकरी आहेत असा माझा अंदाज आहे. नाही शेती नाही आहे ना, आणि मग तुम्ही शेतीत पेरणी करता, पेरणी का नाही बोला ना, पेरणी करता. आणि मग पेरणी करताना तुम्ही पंचांग पाहून मुहूर्त पाहून पेरणी करता, बरोबर बरोबर काय बरोबर म्हणता राव. अरे पेरणी करताना कुठं पंचांग बघून आणि मुहूर्त बघून पेरतात का? जर पंचांग बघून मुहूर्त बघून पेरलं असतं तर तुकोबारायाच्या गाथेत ते चरण आलंच नसतं, मडे झाकून या करीती पेरणी. लक्ष नीट द्या, पेरणी करताना तुम्ही मुहूर्त पाहून पेरणी करता का वापसा पाहून पेरणी करता? काय पाहून? शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. नाही कळलं तुम्हाला? शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. आता समजलं का नाही तुम्हाला? आता हे जे पुढं बोलून घेतलेत ना हे सगळे लोक, हे म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. आणि मला खात्री आहे साहेब, वापशावर पेरलेलं वाया जात.
आमचं दुर्दैव आहे महाराज की आम्हाला बऱ्याच वेळेला चिबडातच पेरावं लागतं. नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या. लक्ष द्या आता कीर्तनाकडे. तर मी तुमचं सगळ्याचं अभिनंदन करतो. सर्वांना विनंती करतो, सर्वांना कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी येईल तेव्हा मुखानं सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीने भजन करा. मी इमानदारीने 12ला बरोबर सोडतो. विठ्ठल विठ्ठल. आणि आणखीन एक सर्वांना छोटी विनंती करतो. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण चुकून जर कोणाकडे मोबाईल असेल तर त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 12च्या नंतर आपण बोलू. तुमचं काय त्यांच्याशी काम आहे वगैरे जिल्हा परिषद ते सगळं 12च्या नंतर करा. 12 वाजेपर्यंत कोणाचा मोबाईल वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी रात्रभर प्रवास करून जीव तोडून तुमच्याशी बोलतोय इथे येऊन. मी इतक्या कष्टानं तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही जर मोबाईल चिवडीत बसलात तर हे वागणं बरं नव्हतं. याकरता फक्त 1.25 तास शिल्लक राहिलाय. 1.25 तासाचं शांत बसा. भजन करण्याची संधी आली की आनंदानं टाळी वाजवा, भजन करा. तुम्ही इमानदारीनं भजनाचं सहकार्य करा, लक्ष देण्याचं सहकार्य करा. मोबाईलमध्ये अजिबात पाहू नका. मी 12ला बरोबर थांबतो. विठ्ठल सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथेतील आहे, काल्याच्या प्रकरणातील आहे. या अभंगातून महाराज भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात. ऐका. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. ही भाषा कोणाची आहे? बाजूला जाऊन खेळत, मला विक्षेप करू नका अजिबात. ही भाषा कोणाची आहे? भगवान कृष्ण कन्हैयाची. पण हा अभंग कोणाचा आहे? तुकोबारायाचा. म्हणजे भाषा देवाची आहे आणि ती भाषा वापरली कोणी? जगद्गुरु तुकोबारायांनी. थोडं लक्ष नीट द्यायचं. एखाद्या दुसऱ्या माणसाची भाषा आपल्याला वापरता येते का? शक्य आहे का? नाही शक्य. दुसऱ्या माणसाची भाषा आपण वापरू शकत नाही. का? त्याची कारण 2 असतात. पहिलं कारण आहे का, ज्याची भाषा वापरायची त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार सारखा असावा लागतो, तरच समोरच्या व्यक्तीची भाषा वापरता येते. एक. दुसरी गोष्ट, ज्यांची भाषा वापरायची त्यांचं सामर्थ्य आणि आपलं सामर्थ्य सारखं असावं लागतं, तरच समोरच्या व्यक्तीची भाषा वापरता येते. 2. बघा, सोपं पटवून देतो. जर अधिकार आणि सामर्थ्य सारखं नसेल तर समोरच्या व्यक्तीची भाषा आपण वापरू शकत नाही. उदाहरण देतो साधं. गृहीत धरा, आता इथं लाईट गेली असं गृहीत धरा. लाईट गेली असं गृहीत धरा. मग लाईट गेल्यानंतर आपण काय करतो? ताबडतोब खिशातून फोन काढतो, बरोबर, आणि हॉस्पिटलला फोन लावतो. असं म्हणा की चुकलंय महाराज तुमचं. आपण त्या वीज महामंडळात कोण अधिकारी, वायरमॅन वगैरे त्यांना काय करतो? फोन लावतो. नांदूर पठारला
सप्त्यातलं काल्याचं कीर्तन चालू आहे, बार्शीकडच्या बुवाचं. लाईट गेले, ताबडतोब लाईट सोडा. बरोबर. तुम्ही असा फोन केल्यानंतर तिकडून ते अधिकारी तुम्हाला विचारतात, साहेब आपण कोण बोलता. बरोबर बरोबर. त्याने तिकडून असं विचारल्यानंतर तुम्ही जर इकडून उत्तर दिलं, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बोलतोय, देऊ नका कोणी असं उत्तर. पण समजा तुम्ही असं इकडून उत्तर दिलं तर होईल काय? काहीच होणार नाही. ते फोन कुठून आला याचा शोध घेतील आणि तुम्हाला अटक करतील आणि काय होईल दुसरं. लक्ष चांगलं कीर्तनाकडे द्या. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची भाषा आपण वापरू शकत नाही. का वापरू शकत नाही? त्याचं पहिलं उत्तर आहे त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार याच्यात फरक आहे. त्यांचा सामर्थ्य आणि आपलं सामर्थ्य याच्यात फरक आहे. म्हणून आपण समोरच्या व्यक्तीची भाषा वापरू शकत नाही. ऐका दादानो, इथं भाषा कोणाची आहे? कृष्ण कन्हैयाची, भगवंताची. आणि वापरणारे कोण आहेत? तुकोबार आहे. जरा चांगला आहे का? जगात राहून जगदात्म्याची भाषा बोलता येत नाही. विकारात राहून निर्विकार भगवंताची भाषा बोलता येत नाही. उपाधीत राहून स्वरूपाची भाषा बोलता येत नाही. मायेत राहून चैतन्याची भाषा बोलता येत नाही. अध्यस्थात राहून अधिष्ठानाची भाषा बोलता येत नाही. नासक्या संसारात राहून अविनाशी भगवंताची भाषा बोलता येत नाही. देवाची भाषा जर वापरायची असेल तर मग विकाराचा, संसाराचा, जगाचा, मायेचा, अध्यस्थाचा, अनात्म पदार्थाचा संबंध तोडावा लागतो. वृत्तीने परमात्म स्वरूपाशी ऐक्य करावं लागतं, तरच देवाची भाषा बोलता येते. इथे तुकोबार आहे, देवाची भाषा बोलतात. का बोलतात? त्याचं पहिलं उत्तर आहे जो अधिकार देवाचा तोच अधिकार तुकोबारायांचा. तुकिता तुलने तुकिता तुलने ब्रह्म तुकाशी आले किंवा तुका विष्णू नाही तुझा. ऐका, जो अधिकार देवाचा तोच अधिकार आणखीन काय सारखं असावं लागतं? तुम्ही जागेत सामर्थ्य सारखं असावं लागतं. आता ऐका, देवाचं सामर्थ्य काय? भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळामध्ये धार काढली. धार कोणाची? कोणाची धार काढली? कोणाची धार काढली? देवानं गोकुळात धार कोणाची काढली म्हणतोय मी? बैलाची. बैल धार देतो. बोला की काय कमाल आहे तुमची. बैल धार देतो का? बैल धार देतो का? शक्य आहे का? अहो बैल कसं काय धार देऊ शकतो? अरे धार काढणारा जर बैल असेल, ऐका, भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळात धार काढली. कोणाची? बैलाची. बरोबर आहे. काय झालं? चरवी घेतली. आता चरवी
चरबी कळते का नाही? ए, चरबी कळते का? चरबी चरबी कॅन्ड कळतं का? कॅन्ड कॅन्ड कळतंय, चरबी नाही कळत. फार अवघड झालं. तर ते चरबी घेतली, वाड्यातून बाहेर पडले भगवान कृष्ण कन्हैया धार काढण्यासाठी. रस्ता ओलांडून गोठ्यात जायचं होतं. नेमकं रस्त्यावर राधा उभी होती. राधेला परमात्म्याने पाहिलं, राधेला पाहुनी भुलले हरी. आणि झालं काय? गायीच्या गोठ्यात शिरायच्या ऐवजी बैलाच्याच गोठ्यात शिरले. आणि काय केलं? काढली धार. कोणाची? बैलाची. पटत नाही का तुम्हाला? पटत नाही? बैलाची धार काढली नसेल. मी बी तुमच्याच बाजून आहे हो. मला बी मान्य नाही हो. अरे बैल कुठं धार देत असतो का? मला सुद्धा मान्य नाही. पण धार काढणारा जर बैल असेल, कुठला बैल धार देतो? इथं धार काढणारा कोण आहे? जगाचा मालक आहे, जगाचा मालक. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती प्रधान आहे परमात्मा. काय करणार नाही तो? देव आहे, देव. एक सांगतो दादानो, आपल्याला जमत नसलं की ते कोणाला जमत नसतं असा गैरसमज कृपा करून करू नका. बऱ्याच वेळेला आपलं काय होतंय, आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या पलीकडचं असलं की आपण सरळ सरळ ते खोट आहे म्हणतो, मोकळं होतो. असं नसतं राजानो. अरे देवाची ताकद आहे, देवाचं सामर्थ्य आहे. देवाची किती ताकद आहे, काय सामर्थ्य आहे, मी तुम्हाला थोडं एका उदाहरणानं सांगतो. छोटं उदाहरण देतो. ते कणिक तिंबण्याची परात असते. परात कळते का तुम्हाला? कणिक तिंबायची परात. पूर्वीच्या काळी काटवट असायची बघा. काटवट. आता नाही राहिली काटवट, आता वटवट राहिली फक्त. तर पूर्वी ती काटवट, आता परात असते. परात. मग परात भरून पाणी घेतलं बरं का, आणि त्याच्यात एवढा मातीचा ढेकूळ ठेवला, एवढं ढेकूळ ठेवला. 1.5 तासानं काय होईल? बोला की विरघळून जाईल. एवढं कळतं तेवढं तरी बोलत जा पटपट. काय होईल? विरघळून जाईल. परात भर पाणी घेतलं आणि त्याच्यात एवढा मातीचा ढेकूळ ठेवला. 1.5 तासाने काय होईल? परत भरून माती काय होईल? विरघळेल का? नाही विरघळणार, नाही विरघळणार. एवढा ढेकूळ काय झाला? विरघळला. का विरघळला? पाणी जास्त आहे, ढेकूळ बारीक आहे. एवढा का विरघळला नाही? पाणी कमी आहे, ढेकूळ जास्त आहे. म्हणजे सिद्ध काय झालं किंवा सिद्धांत काय तयार झाला? पाणी जास्त असलं आणि ढेकूळ लहान असला, छोटा असला की तो काय होतो? विरघळतो. नक्की 100%. काय शंका आहे का आता? अजिबात नाही. पाणी जास्त, ढेकूळ बारीक, छोटा असला की तो विरघळतो. नक्की ना? नक्की. मग आता मला उत्तर द्या तुम्ही शनी माणसं. संपूर्ण विश्वात, जगात पाणी किती टक्के? 71. बरोबर. 71%. आणि जमीन किती टक्के? 29. जागेत आहेत की तुम्ही? पाणी किती टक्के? 71. जमीन किती टक्के? 29. आपला सिद्धांत काय झालाय? पाणी जास्त असलं, ढेकूळ बारीक असला की तो विरघळतो. तर मग 71% पाण्यात 29% असलेला जमीन रूपी, पृथ्वी रूपी ढेकूळ आतापर्यंत का विरघळला नाही? तुम्ही आता तुमच्या डोक्याला ताण करून घेऊ नका. याचं उत्तर तुमच्या शाळेतल्या पुस्तकात नाही. याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात आहे. ज्ञानोबाराय सांगतात, भगवान सांगतात, अरे ही जमीन, ही पृथ्वी केव्हाच विरघळून गेली असती, पण भगवान सांगतात या जमिनीच्या, पृथ्वीच्या तळाशी, बुडाशी मी जाऊन बसलोय, म्हणून मी हिला अजून विरघळू दिलेलं नाही. ओवी देतो 15व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, मी निघालो असे भूतळी, म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेची ना. ज्ञानोबारायची भाषा आहे. सिद्ध काय झालं याच्यातून? सिद्ध हे झालं देवाची काय आहे? ताकद आहे, ताकद. म्हणून एका वाक्यात बोलतो, तुम्ही देवाच्या नादी
लागू नका. लागू नका. याचा अर्थ देवदेव करू नका असा नाही घ्यायचा. नादी लागू नका म्हणजे देवाला आव्हान देऊ नका, देवाबरोबर स्पर्धा करू नका असा त्याचा अर्थ आहे माझ्या बोलण्याचा. लक्षात ठेवा. मुद्द्याकडे या. मुद्दा इतकाच आहे तर देवाची ताकद आहे. भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळामध्ये बैलाची आता वय म्हणा की धार काढली. आता तुकोबारायाचं सामर्थ्य आपण नेहमी ऐकतो. तुकोबाराय वैकुंठाला जातात, भागीरथीबाई धावा करते, पुन्हा तुकोबाराय येलवाडीला येतात, शेवया केल्या जातात, दूधच नव्हतं. तुकोबारायाची कन्या भागीरथीबाई गावभर फिरल्या, दूध भेटलं नाही, मग काय करावं. मग तुकोबारायाने भगवान वेलेश्वराची पूजा केली. वेलेश्वरा ते पूजिले वेलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. जगद्गुरु तुकोबारायाने वेलेश्वराची पूजा केली आणि नंदीचं काय केलं, दूध काढलं. तुम्ही जागे आहेत. देवाचं सामर्थ्य काय, देवाने धार काढली. कोणाची, बैलाची. तुकोबारायाचं सामर्थ्य काय, तुकोबारायाने पण धार काढली. कोणाची, बैलाची, नंदीची. आहे का. मग दोन्हीत फरक आहे का, काय नाही म्हणतात. फरक आहे हो, खूप मोठा फरक आहे हो. देवाने ज्या बैलाची धार काढली तो बैल सजीव जिवंत होता. तुकोबारायाने दगडाच्या निर्जीव नंदीची धार काढली. हे तुकोबारायाचं सामर्थ्य आहे. म्हणजे देवापेक्षा काकणभर ज्यादा ताकद कोणाची आहे, तुकोबारायाची. आपला मुद्दा कुठे होता, कधी समोरच्या माणसाची भाषा वापरता येते. पहिली गोष्ट त्यांचा ना आपला अधिकार सारखा पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्यांचं ना आपलं सामर्थ्य सारखं पाहिजे. म्हणूनच देवाचा जो अधिकार तोच अधिकार तुकोबारायाचा. जे देवाचं सामर्थ्य काकणभर जास्त सामर्थ्य कोणाचं आहे, तुकोबारायाचे. आणि म्हणून तुकोबाराय देवाची भाषा बोलतात. काय आहे देवाची भाषा. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये अवतीर्ण होतात, सर्व गोपाळांना पाहतात. सगळे गोपाळ कृश आहेत, अशक्त आहेत, अतृप्त आहेत, दुःखी आहेत. आणि अशा गोपाळांना भगवंतानी पाहिलं आणि मग भगवान त्यांना म्हणाले, ए गोपाळांनो, तुम्हाला जर सशक्त व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, तृप्त व्हायचं असेल तर गोपाळांनो तुम्ही एक करा. काय करा याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. अवघे माझ्या मागे मागे. अभंगाच्या दोन्ही अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान कृष्ण कन्हैया गोपाळांना आव्हान देतात.
काय करतात? आव्हान. आव्हान देतात. ऐका, आव्हान वेगळं आणि आवाहन वेगळं. असलेल्याच शक्तीला चेतना देणं, जागृती देणं, प्रेरणा देणं, स्फूर्ती देणं याला आव्हान म्हणतात. आणि एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये वेद मंत्राच्या द्वारा मंत्र देवतेला बोलावून घेऊन त्यामध्ये प्रतिष्ठापित करणं याला आवाहन म्हणतात. जागेत का? मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला ते भूदेव ब्राह्मण देव त्या मंत्र देवतेला काय करत असतात? आवाहन करत असतात. आवाहन वेगळं आणि आव्हान. आव्हान वेगळं. आव्हान म्हणजे तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात सामर्थ्य आहे, तुम्ही हे काम करू शकता. फक्त अशा पद्धतीची जागृती देणं, प्रेरणा देणं याला म्हणायचं आव्हान. लोक म्हणतात ना, ते आदल्या दिवशी आले, ते बोलले, त्याने आव्हान केलं आणि रात्रीत वातावरण फिरलं. बरोबर आहे? हे कळतंय की तुम्हाला? फिरलंय का वातावरण? चला लक्ष द्या, आपलं लक्ष द्या, मोठ्याकडे लक्ष द्या. विषय असा आहे, आव्हान निराळं आणि आवाहन निराळं. भगवान कृष्ण कन्हैया इथे गोपाळांना आव्हान देतात. काय आव्हान दिलंय? याल तरी, हे बघा की जरा वाजवते घंटी घंटी, याल तरी यारे लागे. अभंगातला पहिला शब्द आहे याल तरी. याच तरी नाही. च चमच्याचा नाही. आमच्याकडे चमचे नसतात. उशिरा लक्षात येईल. पहिला शब्द कसा? याल तरी. ल लसणाचा ल वापरलाय. अर्थ काय त्याचा? त्याचे 2-3 अर्थ सांगतो. भगवान कृष्ण कन्हैया गोपाळांना याल असा का शब्द प्रयोग करतात? तर याच्यातून पहिलं उत्तर असं आहे, देवानं कर्म करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलंय. कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. आता जबाबदारी देवाची नाही, जबाबदारी आपली आहे. आपली. शरीर देणं जबाबदारी कोणाची? देवाची. हात पाय कान नाक डोळे देणं जबाबदारी कोणाची? देवाची. जीव देणं इंद्रिय देणं जबाबदारी कोणाची? देवाची. आत्ता या क्षणापर्यंत आपल्याला जिवंत ठेवणं जबाबदारी कोणाची? देवाची. देवानं देवाची जबाबदारी चोख पार पाडलेली आहे. चोख म्हणतोय मी, व्यवस्थित. बरोबर? आता शरीर देणं जबाबदारी देवाची. देवानं ती जबाबदारी काय केली? चोख पार पाडली. आता त्या शरीराचा वापर कसा करायचा ही जबाबदारी देवाची का आपली? तुम्ही जागे. आपली जबाबदारी. ऐका, हातपाय कान नाक डोळे देणं जबाबदारी कोणाची? देवाची. आता त्याचा वापर कसा करायचा जबाबदारी कोणाची? आपली जबाबदारी आपली. बरं, पुढचं बोलतो. देवानं जबाबदारी नीट नेटकी पार पाडली. बरोबर आहे की नाही? कशी व्यवस्थित पार पडली की नाही? किती देवानं काळजी घेतली जबाबदारी पार पडताना. एकासारखा दुसरा माणूस आहे का? नाही. काय व्हरायटी. किती काळजी घेतली. काय साहेब, समजा देवाच्या घरी जर साच्या एकच असता, जागे नाही तुम्ही, साच्या एकच असतात, अरे सगळीच माणसं सारखीच असती तर काय झालं असतं? आज कीर्तन कोणी करायचं होतं? महाराज, तुम्हाला पत्रिकेवरती बोवाचे नंबर छापावे लागले असते. आजचं कीर्तन कोणाचं? 98 22 62 71 92चं कीर्तन. आणि हाच माझा मोबाईल नंबर आहे. या निमित्तानं आपल्या मोबाईलची पण जाहिरात झाली. जाऊ दे. सगळीच माणसं सारखी असती तर त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात कसं केलं असतं? मला वाटतं मग तिथं नवरदेवाच्या गळ्याने पाट्या बांधाव्या लागल्या असत्या. 5 नंबर जावाई,
17 नंबर जावाई, 420 नंबर जावाई. जावाई किती अवघड झाला असतो. समजा सगळीच अहो द्या सोडून. अरे 2 माणसाचं नाक तरी सारखाल का दाखवा मला. हा बघू नका तुम्ही आता एकमेकाची नाक. तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. फार तर कीर्तन झाल्यावर आपण नाक पाण्याचा कार्यक्रम स्वतंत्र ठेवू. किती काळजी घेतली राव देवानं. बरं अजून बोलू का. जो अवयव जिथे द्यायला पाहिजे तिथेच दिलाय. त्याची काळजी घेतली. गृहीत धरा हे दोन्ही डोळे जर देवानं इथं दिले असते, माझ्याकडे बघा, तर तुम्ही रस्त्यानं कसे चालले असते. काला होऊन जेवण खावणं होईपर्यंत प्रयोग सुद्धा करू नका. किती काळजी घेतली देवानं. विचार करा तुम्ही किती काळजी घेतली. जो अवयव जिथे पाहिजे तिथे दिला. हे नाक बरोबर दोन्ही डोळ्याच्या मध्ये दिलं, बरोबर इथंच दिलं. जर हे इथंच दिलं नसतं तर चष्मा कुठे टेकवायचा होता. अभ्यास करा ना तुम्ही. अभ्यास. समजा आता हे नाक याच जागेवर देवानं दिलं. मी म्हणतो त्यापेक्षा याच जागेवर पण फक्त उलट दिलं असतं. उलट म्हणजे ही जी छिद्र खाली येत नाही अशी खाली, त्याच्याऐवजी ही छिद्र जर इथं दिली असती, असं उलट नाक दिलं असतं, आंघोळीचं पाणी कुठे गेलं. अभ्यास करा ना. काय झालं बघा. फुकट मिळाल्यामुळं तुम्ही कधी एवढा विचारच केला नाही. मी हे सांगायला लागलोय दादा, देवानं त्याची जबाबदारी चोख पार पाडलेली. चोख. तर मग आता या शरीराचा वापर कसा करायचा हे जबाबदारी देवाची आहे का आपली आहे. आणि म्हणून अभंगातला शब्द आहे, याल तरी तुमची जबाबदारी आहे. कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. आता काय करायचं ते तुम्ही ठरवा. दुसरा याच्यातला अभिप्राय एक सांगतो. याल तरी असं का म्हणाले, त्याचं दुसरं उत्तर असं आहे दादानो, आता जबाबदारी आपण दुसऱ्यावर ढकलायची. आमचं असं झालंय बघा, परमार्थ करायचा म्हटलं की आम्ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. दुसऱ्यावर संसार करायचा म्हटलं की आम्ही स्वतःवर जबाबदारी घेतो. एखाद्या व्यक्तीला आम्ही म्हटलं, अरे चाल ना, येतो का कीर्तनाला, नांदूर पठारला कीर्तना, येतो का कीर्तनाला. तो काय म्हणतो माहिती आहे का, असलं देवाच्या मनात तर घडलं. कीर्तन ऐकायला म्हटलं की देवाच्या मनात असलं तर घडलं. आणि अनुदान आणायला जाताना म्हणतो का देवाच्या मनात. ऐका, आम्ही जर म्हटलं ना, अरे चल ना आता माघवारी आहे पंढरपूरला, चल ना माघवारीला, हा काय म्हणतो माहिती आहे का, काय म्हणतो, असलं नशिबात तर घडल, नेलं देवानं तर जाऊ. पण आपल्या शेतातलं काम करायला कांदे 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 मग ते त्याचं पाणी देताना म्हणतो का नसलं असलं नशिबात देवानं नेलं तर. मी का सांगतो, संसार करायचा म्हटलं की आपण लक्ष देऊन, चिटकून, नेटानं, काळजीनं करतो, बरोबर आहे. तितक्या काळजीनं परमार्थ करतो का इमानदारीनं बोला तुम्ही जागे. जितक्या नेटानं, जितक्या काळजीनं संसार करतो, तितक्या काळजीनं आपण परमार्थ करतो का नाही करत. हे उत्तर कीर्तन ऐकायला आलेल्या लक्ष देऊन कीर्तन ऐकणाऱ्या माणसाचं हे उत्तर आहे. कीर्तन न ऐकणाऱ्या माणसाचं काय उत्तर असेल. कशाकरता बोलतोय, याल शब्दासाठी. म्हणजे 2 भाग मी दिले तुम्हाला. पहिली गोष्ट, आता या शरीराचा वापर करायचा ही जबाबदारी आपली आहे. दुसरी गोष्ट, जबाबदारी दुसऱ्यावर ढकलायची नाही. तिसरी गोष्ट सांगतो दादानो, देवानं हे शरीर दिलंय. आता त्याने सांगितलंय तुमची इच्छा असेल तर, म्हणजे तुमच्या मनात असेल तर. मनात नसेल तर कितीही आग्रह करू द्या, उपयोग होत नाही. आता ज्यांच्या मनात होतं ते पटकन उठून इथं वरती आले, बरोबर नाही. आता काही 20 ते 45 वयातले नाहीत का अजून इथं खाली आहेतच की, पण त्यांच्या मनातच नाही काय बघा. कीर्तन ऐकावं असं कानाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे, लवकर बोला. मनाला. कीर्तनाच्या मंडपात जावं असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला, मनाला. आणि 11:15 वाजल्यात,
आत्ता कुठं पहिलं चरण सुरू झालंय, हे संपायचं कधी, चला घरी, असं मनाला वाटलं पाहिजे का पायाला वाटलं पाहिजे? मन जावा मनाने घरी, मग जा. लक्ष चांगलं द्या, मनात असलं पाहिजे. मनात ज्याच्यावर मनाची कृपा झालेली आहे त्याचीच परमार्थात प्रगती होते, अन्यथा होत नाही. दादानो, पहिली कृपा जीवनात मनाची झाली पाहिजे. मनोराजा एक देहपुरी असे नांद तो त्याशी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हा वरिगा. मनाची कृपा झाली पाहिजे. ऐका राजा, मन प्रसन्न झालं. जिंकायचंच असेल तर मनाला जिंका, पराजयच करायचा असेल तर मनाचा करा, ताब्यातच घ्यायचा असेल तर मन ताब्यात, विजयच मिळवायचा असेल तर मनावर विजय मिळवा, मित्रच बनवायचा असेल तर मनाला मित्र बनवा, प्रसन्नच करून घ्यायचं असेल तर मनाला करा. मन करा रे प्रसन्न, मनावर विजय मिळवा, मनाला प्रसन्न करा. पहिलं सहकार्य आपल्याला आपल्या कोणात असलं पाहिजे? मनात असलं पाहिजे. दोनच वाक्य देतो. मनही बळकट असावं, पण पुढे ऐका, मनगटही बळकट असावं. सांगतो, मनगट बळकट करण्यासाठी व्यायामाची गरज आहे, आणि मन बळकट करण्यासाठी परमार्थाची गरज आहे. परमार्थाने अध्यात्माने मन बळकट होतं, आणि व्यायामाने मनगट बळकट होत. तुम्ही जागेत म्हणून बोलतो, एखाद्या वेळेस मनगट बळकट नसलं तरी चालेल एखाद्या वेळेस, पण मन मात्र बळकट असलंच पाहिजे. कधी कधी असं होतं, मनगटच बळकट असत आणि मन हलकट असत. हे काय कामाचं आहे हो, हे लक्षात ठेवा. म्हणून एखाद्या वेळेस म्हणतो मी, शरीर बळकट नसलं तरी चालेल, पण मन सक्षम पाहिजे. मन सक्षम असलं पाहिजे, बळकट असलं पाहिजे, सुसंस्कृत असलं पाहिजे, सशक्त असलं पाहिजे. काय मन सशक्त नसणारीच माणसं आत्महत्या करतात, लक्षात ठेवा. म्हणून दादानो, माझी विनंती आहे, काय एवढा टास्क करायचा आहे? ही मेहनत का घ्यायची? गेल्या वर्षी 50वा सुवर्ण महोत्सव एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात केला, आणि त्याला तसुभर सुद्धा कमी नसेल इतका दर्जेदार सप्ताह तुम्ही हा 51वा सुद्धा करताय. कशा करता? एवढा टास्क का? मुंबईहून इकडे यायचं, बरोबर आहे का? पुण्याहून इथे यायचं, बरोबर आहे का? आले का पुणे मुंबईहून इथं? आलेत ना? मुंबईहून आलेत ना? हा. पुण्यात कोणी आले का? पुण्यातून का कशासाठी हे करायचंय? याचं उत्तर इतकंच आहे. ऐका, जेवायला मिळत नाही म्हणून या मंडपात आलोय का आपण? नाही, लक्षात ठेवा. कीर्तनाच्या नंतर पंगत आहे म्हणून आलोय का इथं? नाही. दादानो, पोट भरण्यासाठी इथं आलेलो नाही, मनगट बळकट करण्यासाठी इथं आलेलो नाही, इथं मन बळकट करण्यासाठी आलोय. इथे मन समाधानी करण्यासाठी आपण आलोय. बंगले नाहीत काय आपल्याला? आहेत की. गाड्या नाहीत काय आपल्याला? आहेत की. गाड्या, बंगले, धंदा, उद्योग, व्यवसाय, व्यापार हे सगळं सोडून इथं या मंडपात आम्ही का आलो? याचं स्वच्छ उत्तर आहे, आमचं मन बळकट, सक्षम, सुसंस्कृत झालं पाहिजे. त्याकरता मी एवढ्या अट्टासाने हे माझे तरुण मित्र इथे यांना का बोलावलंय? हेतू काय त्या बोलवण्याचा? हेतू हाच आहे, या सप्ताहाचा अमृत महोत्सव 75वा वर्ष हीच तरणी पोरं करणार आहे.
मी इथं बोलवलंय आणि 75व्याला मला बोलवा रे बरं का. 75व्याला विसरू नका हा? मी का आपल्याशी बोलायला लागलोय? अभंगातला पहिला शब्द आहे याल तरी, आणि त्या याल शब्दाचे मी 2-3 अर्थ सांगितले. जबाबदारी आता आपली एक, काय कर्म करायचा हा निर्णय आपण घ्यायचा आहे 2, आणि मनातून असेल तर, नाहीतर होऊ शकत नाही. राजानो, आम्हाला हे शरीर मिळालं बघा, पण तरी आम्हाला या शरीराचं महत्व मात्र कळालं नाही. का कळालं नाही? मी पटवून देतो. पहिलं उत्तर सांगतो, शरीर मिळूनही आम्ही या शरीराचा चुकीचा वापर करतोय. का? त्याचं उत्तर आहे, आम्हाला या शरीराची किंमत कळाली नाही. आणि का किंमत कळाली नाही? त्याचं उत्तर आहे, हे फुकट मिळालंय म्हणून. आणि म्हणून माझं असं मत आहे स्पष्ट, माणसाला फुकट काहीच मिळू नये. श्रमापेक्षा अधिक पैसा आणि योग्यतेपेक्षा जादा मान कधीच मिळू नये. श्रमापेक्षा अधिक पैसा मिळाला की व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे. विठ्ठल श्रमापेक्षा अधिक पैसा मिळाला की व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे, आणि योग्यतेपेक्षा जादा मान मिळाला की अभिमान वाढण्याची शक्यता आहे. आमच्या जीवनात हेच घडलं महाराज. योग्यता नसते, कष्ट नसतं, अक्कल नसते, आणि प्रचंड पैसा मिळतो, आणि मग आम्ही व्यसनाधीन बनतो. बऱ्यापैकी माझा मुद्दा इतकाच आहे, शरीराची किंमत आम्हाला कळालेली नाही. पटवून देतो. बाहेरून घरी आलो आपण, बाहेरून घरी आलो की पायातली चप्पल कुठे सोडतो? बाहेर. उंबऱ्याच्या बाहेर. म्हणजे घराला उंबरा असेल तर. आता लोकांनी उंबरी बी काढून टाकले हो. माझी विनंती आहे, मोठं घर बांधा, पण एक तरी उंबरा घराला ठेवा. उंबरा हे घराच्या मर्यादेचं लक्षण आहे बरं का. मर्यादेचं घरात मर्यादा असतात. थोरल्या भावाची मर्यादा असते, आईची मर्यादा असते, वडिलाची मर्यादा असते, सासूची मर्यादा असते. ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जातात ते घर नसतं, ते घर मंदिर असतं. मंदिर. ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जात नाही ते घर नसतं, ते घर स्मशान भूमी असतं. आणि मग आता उत्तर द्या, आपलं घर मंदिर बनवायचं का आपलं घर स्मशान बनवायचं हे शेजाऱ्याच्या हातात असतं. आपले हातात असतं दादा. चला, तर पायातली चप्पल कुठे सोडतो? उंबऱ्याच्या बाहेर. हातातली भाजीपाल्याची पिशवी कुठे ठेवतो? स्वयंपाक घरात. बरोबर. स्वयंपाकघर म्हणजे ते हा किचन, मराठीत त्याला किचन म्हणतात. आता माझं काय चुकलं होतं? मी स्वयंपाकघर व्यवस्थित म्हणलो होतो का नाही? तुम्ही त्याला काय केलं? असू दे. आणि बोटातली 2 तोळ्याची अंगठी कुठे ठेवतो? एवढ्या लोकांत सांगू नका. काय 2.25 लाख म्हणते? 84-82 बी झालं आहे ना काही. चला, तर वस्तू किती सांगितले मी? 3. त्याच्या ठेवायच्या जागा मी सांगितल्या का तुम्ही सांगितल्या? तुम्ही सांगितल्या ना. अगदी बरोबर सांगितल्या. जशी त्या वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. चप्पल फार महत्वाची नाही. उंबऱ्याच्या बाहेर, पायीची वाहन, पायी बरी. त्यापेक्षा भाजीपाला महत्वाचा. स्वयंपाकघर म्हणजे स्वयंपाकघर. चला, त्यापेक्षा सोनं महत्वाचं. कपाटात. मला पण कीर्तन इथपर्यंत कळलं, जशी त्या वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. पण मला अजून एक पुढचं कळलं नाही हो. काय? 2 रुपयाची तंबाखू लोकांशी अशी इथं का ठेवते? अशी नाही, म्हणजे ती अशी इथं ठेवायच्या लायकीची आहे का? नाही. फारच तुमचं जर तिच्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिला कपाटात ठेवा.
त्यापेक्षा ज्यादा प्रेम असेल तर देवघरात ठेवा. रोज तिची आरती करीत जा, पूजा करीत जा. कोणाची? तंबाखूची. ज्या अर्थी तुम्ही तंबाखूला इथं ठेवताय त्या अर्थी तुम्हाला या शरीराची किंमत नाही. कळाली नाही. आणि म्हणून नांदूर पठारकरांना, मुंबईकरांना, पुणेकरांना, पारनेरकरांना माझी विनंती आहे, इथं जेवढे जेवढे आले तेवढ्या सगळ्या पुरुष बांधवांना, जर तुमच्यापैकी कोणी गुटखा, गोवा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट असलं व्यसन करत असाल तर एका सेकंदाच्या आत आहे त्या जागेवरून उठा, इथं या, पुढे द्या. आजपासून आम्ही आमच्या आयुष्यात कसलंच व्यसन करणार नाही असं जाहीर करा, तर कीर्तनाचा उपयोग आहे. कमीत कमी ज्याने टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी उठा. नाही, अगोदर यांच्या पुढे येऊ दे, मग यांच्या मिश्रीचं बघू. माझी प्रेमाची विनंती. हे बघा, हसून वेळ घालवू नका, कारण मला प्रचंड दूर जायचंय. ही संधी पुन्हा येत नाही हो. गळ्यामध्ये तुळशीची माळ असताना आपण स्वतःला वारकरी म्हणून घेतो, भजनी म्हणून घेतो, हभप म्हणून घेतो, महाराज म्हणून घेतो. आणि एवढा असून जर आपण तंबाखू खात असाल तर तो त्याच्या जीवनावर अर्थ काय त्याच्या? जर तुमच्यापैकी कोणाकडे पुढे गुटक्या, गोव्याची, तंबाखूची असेल तर उठा. ही संधी नाही पुन्हा येणार. आतापर्यंत कळलं नाही, मान्य आहे, पण आता लक्षात आलंय, इथून पुढे आम्ही आयुष्यात व्यसन करणार नाही. पुढे घेऊन या, पुढे घेऊन या, पुढे घेऊन या. चिठ्ठी आणली पण पुढे दिसत नाही. 40 वर्ष सिगरेट ओढीत होतो, आता सोडली. वा वा वा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. तुमचं नाव सांगा बाबा. ओ बाबा, अण्णानगरचा प्रथम शिष्य विष्णू चौधरी. नाव तुमचं नाव? विष्णू चौधरी. विष्णू चौधरी. ऐका ऐका, त्यांनी ठरवलंय आजपासून सिगारेट वाढणार नाही. त्यांच्यासाठी टाळी वाजवा. चला, इथं पुढे कोणाचे आहे? हा बाबा, तसं नाही बाबा, या की जरा पुढे, या की जरा, या जरा बाबासाठी टाळी वाजवा जरा एकदा. या सावकाश, या या या, हळूच जरा त्यांना या या या. गाव कोणचं आहे? नांदूर पठारच आहे ना? या या या. नाव काय बाबा, नाव तुमचं? हरिभाऊ. बाबा, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही आजपासून तंबाखू खाणार नाही असा त्यांनी निर्णय घेतलाय. त्यांनी पुढे इथे आणून दिलेले आहे. आता हरिभाऊ आहेरजी हे एकटेच हरिभाऊ इथं खाणारे आहेत असं नाही, बरेचसे भाऊ इथं आहेत. उठा आता, बाकीचे भाऊ उठा. ही मी 12ला संपवतो, वाजत नाही. काय काल्याचं कीर्तन? प्रत्येक वर्षी काल्याचंच कीर्तन असतं की काय असतं काल्याचं कीर्तन? कृष्ण भगवान खेळायला लागले, चोऱ्या करायला लागले, गवळणी सागाराने सांगायला लागल्या, यशोदा कंटाळीन गाईला खायला गेलेन, गाई चालल्यान, गोपाळ खेळ खेळलेन, भूक लागली, झाला काला, आणि विठ्ठल जय जय विठ्ठल. हे प्रत्येकाचं वर्ष आहे की, त्यात काय दुसरं वेगळं सांगता येईल का मला हे महत्वाचं आहे. बघा, आहेर भाऊ उठलेले आहेत, त्यांनी पुढे दिलेले आहे. उठा उठा, ही संधी येणार नाही पुन्हा. जर कोणी खात असाल तर उठा. उठा की. अरे सरपंच या की राव, काय वा वा वा, अशा दोन्हीही सरपंचाने मी हरिभाऊ जे आहे, ज्यांनी या गावचं सरपंच पण भूषवलं, आदरणीय लक्ष्मणरावजी देशमाने, त्यांनी लय जीव घातले मला. पोटच्या लेकरापेक्षा जीव घातले होते. मासोडी वगैरे किती आग्रह केला. मी तुमचं अभिनंदन करतो. बाबा, आपलं नाव? तुमचं नाव सांगा. प्रकाशरावजी देशमुख. पुढे
वा त्यांनी सुद्धा पुढे सोडलेले आहे. तुमचंही मनापासून मी अभिनंदन करतो. आता वेळ नका लावू गड्या, पटपट पटपट उठा. ज्यांनी ज्याकडे आहेत ते. अरे अशी संधी येत नाही पुन्हा पुन्हा, येत नाही, लक्षात ठेवा. बरेचसे भाऊ अजून आहेत, बरेचसे अण्णा आहेत. हरी भाऊ अय्यरजी, हा तुम्हाला माहित आहे, तुम्ही सांगा आता, नाव घाबरू नका आता तुम्ही. अधिकार 100%. तुम्ही मला नाव सांगा, मी बोलून घेतो. आता ही संधी चांगली संधी आहे हो. इकडे टाळकऱ्यात आहे कोणी? टाळकरी सगळे व्यसनमुक्त आहेत. टाळकरी सगळे व्यसनमुक्त आहेत. कुणाकडे आहे का टाळकऱ्यापैकी? विनेकरी चौकदार घरी ठेवले का? बर इकडे काय उपरण्यावाले द्या की असं या टाळी वाजवा त्यांच्या. इकडे या फार चांगली संधी. आपलं नाव सांगा. संतोष महाराज, आज खरा मला मनापासून संतोष झाला. अरे काय आहे, आपले लोक सगळे व्यसनमुक्त पाहिजे. आणि तुमची सुद्धा इच्छा बऱ्याच वर्ष झालं सोडायचीच होती, बरोबर आहे? सोडायचीच होती. आपण संधी येत नव्हती. आता आजपासून आयुष्यात कधीही गुटखा, गोवा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट असं व्यसन करायचं नाही. पक्क ठरलं ना? ठीक आहे. जर गाव कुठलं? हा हेच गाव. जर इथून पुढे तुम्ही तंबाखू गुटखा खाल्लाय असं जर मला कळलं तर मग मी नांदूर पठारला येणार नाही बरं का, हे लक्षात ठेवा. तर म्हणतात चालतंय, नाही आलं तरी चालेल. आभारी आहे. चला असं का? आता 100% जमते. नाही नक्कीच होणार. छान. पुढं नाही, जवळ खिशात नाही पण खाताय ना. खाणार नाही असं सांगा. जरा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. कसं आहे आमची लोक काय खाणार नाही. गुटखा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट आजपासून कोणतंच व्यसन तुम्ही करणार नाही. बघा त्यांनीच्या आग्रहामुळं तर मला बर माईक सांगितलं. आता काळजी नाही, मला खात्री आहे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. अरे तुम्ही आग्रह करताय म्हणून दोनदा मला इथे यावं लागलंय. चला झालं, ही आमचीच लोक, काय अडचण नाही. तिकडे अरे वा, हे दोन्ही पकवाजे आमचे व्यसन मुक्त आहेत, आम्हाला खात्री आहे. चला सर, आता विनेकर नाही म्हणले की खातेत काय? अरे आहे का पाकिट? सिगरेटचं पाकिट आहे का? ए दादा थांबा जरा विना घे त्यांच्याकडे. ये इकडे. छान. आज काय सुयोग आलाय गड्या. चांगला योग आहे, चांगला योग आहे. पुढे राहू द्या. पाणी काय अडचण नाही. गाव कुठलं? बाबा मला आनंद वाटला. माझ्या खरं म्हणजे वडिलांसारखे आहे तुम्ही. मला माफ करा, पण तुम्ही व्यसन करू नये अशी आमची अपेक्षा आहे. सिगारेट म्हणा, बिडी और बघा ते म्हटले होते माझी खूप इच्छा होती पण मला असा सांगणारा कोणी भेटला नाही. आता इथून पुढं कधीच व्यसन करणार नाही. आणि काय अडचणी ते सोडल्यामुळं जर काय अडचण आली तब्येतीत तर माझ्याकडे औषधं सगळी आहेत. मी सांगेल, काय काळजी करू नका. कसं असतं काहीला थोडं ते असं जर अडचण येते काय होणार नाही. एक तांब्याभर कोमट पाणी पेट जा सकाळी उठल्या आभारी. आणि आजपासून सिगारेट सुटले. आभारी. जाऊ आता विना घ्या. या पाटील.
वाजवा. अरे उठा की सगळे लवकर लवकर उठा ना. कोणाकोणाचं आहे ते पुढे आणून द्या. छान. आपलं नाव काय? नामदेवराव. गाव आज आपलं हेच सप्ताह का? नामदेव सार्थक पाटा. बस पुढे दिली का? कधी उद्या करणार का? कधीच नाही ना. मी आभारी आहे तुमचा. असंच व्यसन करू नका. चांगलं राहा. या महाराज या या. गुटखा, गोवा, बिडी, काडी, सिगारेट कोणाकोणाकडे आहे ते या. ही संधी कोणाकोणा येत नाही. ठेवा. तुमचं नाव सांगा बाबा. हा उठा उठा. छान छान या. अरे लय जणाकडे आहे गड्या. या या जरा पटापटा या. तुमचं नाव काय? रामभाऊ सखाराम चौधरी. आता आता खाऊ नका. 100% आता उद्याच खायचे. नाही खायचे. या या तुम्ही या. छान छान. बाबा तुमचं नाव सांगा. आणा आणा पुढे आणा. सकाळी पिकून दिले. कस काय? बापरे. तुमचं नाव काय बाबा? जनार्दनराव. गाव नांदूरच. आता आता काय खाऊ नका आजपासून. एवढे हात जोडून विनंती करतो. आता हे एवढ्या दरबारात तुम्ही सोडलंय बरं का. अभिनंदन. तुमचं नाव काय? सखाराम. तुम्ही 2 सखाराम झाले. हा. अजून लय सखाराम आहेत. आता सकाळी फेकून दिले तुम्ही. आता उद्या घ्यायची. सोडून नाही द्यायची. कोणी दिली तर आग्रहानं घ्यायचीच नाही. बस व्यसनमुक्त राहा एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. झाले का? या की या. जरा टाळी वाजवा. या जरा पुरुष मंडळी या. या छान. या या या. द्या की द्या. शेट उठा शेट उठा. या. ही संधी नाही हो पुन्हा पुन्हा येत नाही. आयुष्यात ही संधी महत्वाची आहे. अरे तुमची पुढची पिढी चांगली वागावी असं वाटत असेल तर तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाने व्यसनमुक्त व्हायला पाहिजे ना हो. ते फार गरजेचं आहे. हे फार गरजेचं आहे. तुमचं नाव काय? बबनराव. तुमचं नाव काय? विजयराव. तुमचं नाव? सुभाषराव. मी आपल्या सगळ्याचं अभिनंदन करतो. फक्त लक्षात ठेवा आता हे मोबाईलमध्ये लाईव्ह चाललंय. लाईव्ह सगळीकडे माहिती व्हायला लागलंय. फक्त खाऊ नका इथून पुढं. एवढं लक्षात ठेवा. नाहीतर आजचा कळता उद्या कळचाल. असं करू नका. या बाबा या. झाले का? आता सगळे संपले का? तरुण मंडळीतलं कोणीच नाही का? या 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 की पुढे या ना की या. शाबास शाबास. हा असू दे असू दे. गोळा होऊ दे. आपण शेवट कार्यक्रम करतो. करायचा कार्यक्रम. पाया नका पडून पुढे द्या फक्त. हा इकडं इकडं कोणी झाले का? आता मागच्या वार्डातले सगळे व्यसनमुक्त. बस आज खरं 50 वर्ष सप्ताह केलेल्याचं साध्य झालं असं मी नक्की म्हणेल. आणि बाबा तुमचं नाव? बाबा विष्णुराव सखाराम. अरे सखाराम भरपूरच आहे तिथं. ठीक आहे. छान. हा बाय आपल्याला वडिलाचं नाव विष्णू महाराज. तुमचं अभिनंदन. आता खाऊ नका कधी बरं का. हां दिले ना काढून दिले ना कोणी. मी तुमचं अभिनंदन करतो. आणि आता बघा बऱ्याच वेळेला लोक काय बोलता तरुण पिढी बिघडली. आता कोण बिघडलेलं दिसलं तुम्हाला? अभ्यास करा. अरे तरुण पिढी बिघडलीच नाही. आणि जर बिघडली असेल तर हे इतके तरुण माझ्याजवळ आले असते का? आणि त्याच्या पुढचं बोलतो मी खात्रीनं सांगतो. खात्रीनं हे जे 7-8 पोरं आहेत इकडे बसलेले हे 4-2 याच्यातला एक जण सुद्धा व्यसन करत नाही. मी खात्रीनं सांगतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? टाळी वाजवा जरा. काय संधी आली. योगेशराव बबनराव जाधव. आता मी किती जीव तोडून बोलतोय. पुढची माणसं उठवतोय माझ्या म्हणजे दिव्याखालीच अंधार. योगेशराव आजपासून खाऊ करू नका. त्याने सोडले. याने सोडले. योगेशराव मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या आयुष्यात पोरांनो फक्त व्यसन करू नका. आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. मनापासून अभिनंदन करतो. चला आता आहे का वर कोणी राहिलंय का?
सुभाष महाराज चौधरी कुठे आहेत सुभाष महाराज? महाराज आता काय होतंय? या 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 टाळीचा जरा टाळ्या वाजवत. सुभाष महाराज मी तुमचं किती तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही आजपासून व्यसन करू नका. कसं आहे बघा, ऐका मी एवढ्या धाडसानं, आता माझ्या वडिलाच्या वयाचे लोक आहेत मी एवढ्या धाडसानं का बोलतोय याचं एकमेव कारण आहे, मी बडीशेप खाल्लेली सुद्धा मला आठवत नाही. बडीशेप सुद्धा, लवंग सुद्धा, विलायची सुद्धा, फक्त 2 टाइम जेवायचं मला व्यसन आहे, बाकी मी काही करत नाही. म्हणून इतक्या धाडसानं तुम्हाला बोललो. काय आपण आचरण केल्याशिवाय लोकांना सांगता येत नाही ना. आता तुम्ही करण्या पोराला बोलचाल, हे रे खाऊ नको म्हणू शकताल ना. हा, आता तुम्हाला अधिकार आला. मी तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपल्यापैकी आहे का कोणी इकडे? काय मला खात्रीच आहे काय आहे का कोणी? काय प्रश्नच नाही. चला सगळे झाले, खालचे पण सगळे संपले का सगळे? आता मिसऱ्या राहिलेत का? तर आता काय करा, आजपासून मिसऱ्या बंद करा, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि ऐका, आणि कीर्तन संपल्यानंतर, म्हणजे आता संपतेच 10-5 मिनिटात, काय मी आज मला माफ करा, मी काही पुढचा विषय सगळा सांगणार नाही, मला माफ करा. हे महत्वाचं आहे. हा मला खूप दूर जायचंय आणि मी वेळेला आलोय. तर ऐका, कीर्तन संपल्यानंतर या ज्या पुड्या आहेत ना, या पुड्या मंडपाच्या बाहेर पेटवायच्या आणि त्यावेळेस अजून जे लाजून उठलेले नाहीत, बऱ्याच जणांना वाटतंय यार आपल्या बी जिंदगीत काय अर्थ आहे, द्यायला पाहिजे सोडून, लाज वाटते कस काय. समजा असे जे आहेत त्याने, आणि ज्यांच्या माझ्या माता भगिनीकडे मिसऱ्या वगैरे आहेत त्याने ते पेटवलं ना, तिथं तुमच्या त्या मिसऱ्या सगळ्या नेऊन टाका. आणलेल्या जवळ असतील तर, नसतील तर घरी कोणा इथून पुढं कधी खाऊ नका. कोणाकडे मोबाईल असेल तर ते पेटवल्यानंतर त्याचे फोटो काढा चांगले व्यवस्थित, असे पेटवताना वगैरे. कोणी पत्रकार ओळखीचे असतील तर पत्रकारांना ह्या पुढ्या पेटवलेल्याचे फोटो द्या आणि त्या पत्रकारांना सांगा, उद्याच्या पेपरला हे छापा, आमच्या नांदूर पठारच्या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनामध्ये व्यसनाची होळी झाली, हे पेपरला येऊ द्या. याची खरी आवश्यकता आहे. आणि मला खात्री आहे ज्यांनी तंबाखू सोडली, योगेशराव, त्यापैकी कोणीच पुन्हा खाणार नाही याची मला 100% खात्री आहे. हे सगळे पाळतील याचा मला पूर्ण भरवसा आहे. तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. गेला अर्धा तास याच्यात, पण हे जरा गरजेचंच होतं. पुढच्या वर्षी अजून काल्याची तारीख द्या, मग मी राहिलेलं कीर्तन करेल. चला, याल तरी या रे लागे. तर अभंगातला शब्द काय आहे पहिला? याला. कशासाठी चाललं तिकडे? हे चाललो होतं कशासाठी? तर शरीराचं महत्व आम्हाला कळालेलं नाही. सोनं कपाटात ठेवतोय, तंबाखू तोंडात ठेवतोय, म्हणजे शरीराचं महत्व कळालं नाही. म्हणून राजानो, हे शरीर, ही जिंदगी, हे आयुष्य पुन्हा भेटत नाही. याकरता याचा वापर चांगला करा. आणि वापर कसा करायचा ही जबाबदारी देवाची संपलेली आहे, ती जबाबदारी आपली आहे. म्हणून अभंगातला शब्द आहे, याल तरी या रे लागे. कोण या, अवघे या, सगळे या, कसे या, मागे या. झालं बाबा. मग गोपाळ तयार झाले भगवान कृष्णाच्या मागे यायला. पण गोपाळाने विचारलं, हे कृष्णा, आतापर्यंत आम्हाला बऱ्याच जणांनी अशी आश्वासनं दिली, माझ्या मागे या, मी तुमचं कल्याण करतो. आम्ही पण येडे हळदी त्यांना शिक्का हाणलं आणि काय, आणि झालं ते जाऊन मुंबईला राहिले, आम्ही नांदूर पठारला राहिलो आणि कल्याण भिवंडीच्या जवळ राहिलं. काना, तुझ्या मागे आल्यानंतर तू आम्हाला असं निराशच करशील का? कानानं सांगितलं, नाही, तुम्ही माझ्या मागे या, तुम्हाला मी आज पोटभर देतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात